संध्याकाळच्या वेळी स्वयंपाकाचा कंटाळा येतो किंवा खूप जास्त भांडी पडू नयेत यासाठी आपण अगदी झटपट होणारी ही रेसिपी बघणार आहोत। नमस्कार, मी सुजाता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल सुजाता पाटील रेसिपीजमध्ये। इथे मी कांदा कट करून घेतला, त्यानंतर इथे बटाटा कट करून तो पाण्यामध्ये घालून घेतला। त्यानंतर गॅसवरती कुकर ठेवला, त्यामध्ये तेल घातलं, तेल तापल्यावरती मोहरी, हिंग, जिरं घातलं। त्यानंतर शेंगदाणे घातले, शेंगदाणे तेलात चांगले तळून घेतले। त्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे। आता आपण जो कांदा कट करून घेतला होता ना, तो कांदा घालून घ्यायचा आहे। कांदा तुम्हाला उभा कापायचा असेल तर उभा कापा, नाही तर तुम्ही बारीक कट केला तरी सुद्धा चालेल। कांदा आपल्याला थोडासा हलका गुलाबी रंगावरती तळून घ्यायचा आहे। तोपर्यंत इथे आलू लसूणची फ्रेश आपण पेस्ट तयार करून घेऊया। आता इथे आलू लसूणची पेस्ट घालून घेतली, त्यानंतर बटाटे आणि वाटाणे सुद्धा घालून घ्यायचे आहेत आपल्याला। हे सगळं व्यवस्थित तेलामध्ये फ्राय केल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मग आपण मसाले सुद्धा घालून घेणार आहोत। धना पावडर, लाल मिरची पावडर, 2 चमचे गरम मसाला, अर्धा चमचा हळद घालायची आहे। हे मसाले तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण एक टोमॅटो अगदी बारीक कट करून घेतलाय, तो टोमॅटो सुद्धा घालून घ्यायचा आहे। टोमॅटो सुद्धा आपल्याला या मसाल्यांमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला 1 तांब्याभर पाणी घालून घ्यायचं आहे। आता आपण हे पाणी चांगलं उकळायला लागतं तोपर्यंत आपण गॅस फुल करून द्यायचे। तोपर्यंत इथे आपण तांदूळ घेऊया। इथे मी 2 वाटी तांदूळ, अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे, व्यवस्थित मिक्स करून घेतली आणि आता आपण हे स्वच्छ धुवून घेऊया। 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। तोपर्यंत इकडे कुकरवरती पाण्याला छान उकळी आलेली आहे, त्यामध्ये हे स्वच्छ धुतलेले डाळ तांदूळ घालून घ्यायचे आहे। डाळ तांदूळ घातल्यानंतर पाणी थोडं गार होतं, त्यानंतर उकळी आली की आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। वरून कोथिंबीर घालायची आणि झाकण लावून याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। कुकरच्या शिट्ट्या होतात तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी दही घातलं, त्यामध्ये 1 वाटी पाणी घातलं आणि 2 चमचे बेसन पीठ घातलेलं आहे। हे आपल्याला छान मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने बॅटर तयार करून घ्यायचं। त्यानंतर गॅसवरती एक पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये तेल घातलं, मोहरी, हिंग, जिरं घातलं, कढीपत्ता घातला, हिरव्या मिरच्या, आलं लसूणची पेस्ट घातली। हे सगळं तेलामध्ये छान परतून घ्यायचे। त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि मग आपल्याला हे छान तळून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे। हळद तेलामध्ये छान परतून झाली की आपण जे बॅटर तयार करून घेतलं होतं ना मिक्सरच्या भांड्यात, ते बॅटर घालायचं आहे आणि यामध्ये मिक्सरचं भांडं धुवून पाणीसुद्धा घालून घेतलं। तुम्हाला कढी जितकी करायची असेल त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकतात। आपल्याला आता ह्या कढीला अजिबात उकळी नाही येऊ देता ही कढी आपल्याला बनवून घ्यायची। सारखी आपल्याला चमच्याने ढवळत राहत ही कढी आपल्याला उकळ फुटू न देता तयार करून घ्यायची। वरून कोथिंबीर घातली, थोडीशी टेस्ट बॅलन्स करण्यासाठी साखर घातली, तर इथे आपली कढीसुद्धा तयार आहे। आता आज आपण मस्त कढी खिचडी बनवलेली आहे। खिचडीमध्ये मी पाणीचं प्रमाण मोकळी सळसळीत व्हावी यासाठी 1 तांब्या वापरलेला आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडं जास्त वापरलं तरीसुद्धा चालेल। इथे बघा कुकर गार झाल्यावरती वाफ निघाल्यानंतर मी कुकर उघडून घेतला, तर खिचडी अगदी छान अशी तयार झालेली आहे। ही खानदेशी कढी खिचडीची रेसिपी आहे। तर इथे मी ताटसुद्धा सर्व करून घेत आहे। संध्याकाळच्या वेळी अगदी झटपट होणारी ही रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की एकदा ट्राय करा। चला मग भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।